नेक्स्ट टॉपिक ब्रायोफायटा. ठीक आहे. तर थॅलोफायटा पर्यंत आपण बघितलं होतं की थॅलोफायटामध्ये आपण थॅलोफायटाचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, नाही बघितला तर तो व्हिडिओ आधी बघा, त्याच्यानंतर ब्रायोफायटावर येऊ. आज आपल्याला ब्रायोफायटा बघायचं. तर ब्रायोफायटा म्हणजे काय की दिस ग्रुप ऑफ प्लांट्स आर नोन एज द एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. जे काही प्लांट किंगडम आहे ना, म्हणजे प्लांट किंगडम प्लांटी, या किंगडम प्लांटी मधले हे जे ब्रायोफायटा नावाची डिव्हिजन आहे, डिव्हिजन 2 ब्रायोफायटा, तर ही जी डिव्हिजन आहे या डिव्हिजन्सला आपण काय म्हणतो, एम्फिबियन्स. कोणाचे तर प्लांट्स किंगडम मधले. तर प्लांट्स किंगडम मधले हे एम्फिबियन्स आहे. एम्फिबियन्स म्हणजे काय की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच लिव्ह इन वॉटर ॲज वेल एज ऑन द लँड. ठीक आहे, किंवा सॉइल. तर मग टेरेस्ट्रियल आणि ॲक्वेटिक ॲनिमलला आपण काय म्हणतो, तर आपण म्हणतो एम्फिबियन्स. एक्झाम्पल आपल्याला माहित आहे फ्रॉगचं. तसंच जे काही प्लांट्स आहे की जे प्लांट्स वॉटरमध्ये पण राहतात आणि सॉइलवर पण राहतात, त्यांना आपण काय म्हणतो, एम्फिबियन्स. तर कोणत्या डिव्हिजनच्या प्लांट्सला आपण एम्फिबियन्स म्हणतो, तर ब्रायोफाइट्स. हे जे काही ब्रायोफायटा मधले जे काही प्लांट्स असतील तर त्या ब्रायोफायटा मधल्या प्लांट्सला आपण काय म्हणलं, ब्रायोफाइट्स. आणि हे ब्रायोफाइट्स कसे आहेत, तर एम्फिबियन्स आहेत. दे आर एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. प्लांट किंगडम मधले फक्त आणि फक्त एम्फिबियन्स. स्पेसिफिकली लक्षात घ्या की प्लांट किंगडम मधली कोणती डिव्हिजन एम्फिबियन्स आहे, तर ब्रायोफायटा. ठीक आहे. हे एम्फिबियन्स कशामुळे आहेत, तर लक्षात घ्या की ब्रायोफायटाला, जे ब्रायोफायटा आहेत तर ते ब्रायोफायटा ग्रो कुठं होईल, तर मॉइस्ट सॉइलवर. ठीक आहे. हे ब्रायोफायटा जे आहेत ना, तर ते मॉइस्ट सॉइलवर ग्रो होतात आणि त्यांना वॉटर कशासाठी आवश्यक आहे, तर रिप्रोडक्शनसाठी. त्यांना वॉटर कशासाठी आवश्यक आहे, तर रिप्रोडक्शन. तर मग ज्या वेळेस ते पावसाळा येईल, तर मग पावसाळ्यामध्ये पाणी पडेल, त्यावेळेस ते रिप्रोडक्शन करतील. ठीक आहे. यांचं एक्झाम्पल वरून बघू आपण की मॉइस्ट सॉइल मध्ये ग्रो कसे होतात आणि रिप्रोडक्शनसाठी वॉटर कसं लागते, किंवा वॉटरमध्ये ते रिप्रोडक्शन कसे करतात. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल घेतलं होतं थॅलोफायटाचं की अल्गी, जे काही आपलं टाका असतो ना, त्या टाक्यामधलं जे काही शेवाळ आहे त्याला आपण काय म्हणलो होतो, थॅलोफायटा. ठीक आहे. आपण एक्झाम्पल वरून समजू की टाक्यामधलं शेवाळ म्हणजे काय, तर थॅलोफायटा. थॅलोफायटा कसं आहे, तर ॲक्वेटिक. ते कुठं राहते, तर पाण्यामध्ये राहते. ठीक आहे. आणि हे जे काही ब्रायोफायटा आहे, हे ब्रायोफायटा म्हणजे काय सांगितलं मी, तर एम्फिबियन्स. एम्फिबियन्स आहेत. तर ते एम्फिबियन्स कशामुळे म्हणलो की तिथं काय सांगितलं आपण स्पेसिफिकली, दे नीड किंवा दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल अँड नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे हे जे ब्रायोफायटा आहेत, या ब्रायोफायटाच्या प्लांट्सला कुठं ग्रो होतील ते, तर मॉइस्ट सॉइल मध्ये ग्रो होतील आणि त्यांना वॉटर कशासाठी लागेल, तर रिप्रोडक्शनसाठी लागेल. त्याच्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, एम्फिबियन्स. प्लांट किंगडमचे एम्फिबियन्स. तर लक्षात घ्या, एक्झाम्पल आपण आता बघितलं अल्गीचं. तर अल्गी म्हणजे काय, थॅलोफायटा. ते आपल्या पाण्यात टाक्यात जे काही पाणी असेल ना, त्याच्यामध्ये टाक्यामध्ये जे येते शेवाळ, त्याला काय म्हणतो आपण, अल्गी. तर लक्षात घ्या की काही ठिकाणी जे विटा असतील ना, आपल्या कुठं बांधकाम सुरू असेल तर विटा, आणि सेकंड थिंग कोणती, वाल. काही भिंतीवर आपण खेडेगावात किंवा कुठं बघता तुम्ही की भिंतीवर जे काही अल्गी दिसते ना तुम्हाला आलेलं, ठीक आहे, ते भिंत आहे, याच्यावर नाही का असं काहीतरी झाड आहे थोडे, किंवा विटेवर जे शेवाळ येते त्याला आपण काय म्हणतो, ते म्हणजे थॅलोफायटा नाही. ते म्हणजे थॅलोफायटा का नाही, तर ते म्हणजे काय असते, ब्रायोफायटा. ठीक आहे. इथं ब्रायोफायटाचं एक्झाम्पल आपण बघत आहोत. एक्झाम्पल म्हणजे हे मॉस, मर्सेंटिया, अँथोसिरस, त्याचे स्पेसिफिक नावावर जाईन झालो आपण. तर कशावर नाव आपण, ब्रायोफायटा म्हणजे जसं की ग्रुप ऑफ थॅलोफायटाच्या ग्रुपला आपण काय म्हणतो, अल्गी. ठीक आहे. थॅलोफायटा मधल्या जे काही प्लांटचा ग्रुप असेल त्यांना आपण काय म्हणतो, अल्गी. तसंच इथं जे अल्गी असेल किंवा ब्रायोफायटाचा ग्रुप असेल, तर ते ग्रुप कुठं ग्रो होईल, तर ते एखाद्या विटीवर ग्रो होईल किंवा मॉइस्ट सॉइलवर. मॉइस्ट सॉइल म्हणजे काय, तर एखादी भिंत असते की ते थोडीफार ओलसर असेल, तर त्या भिंतीवर जे शेवाळ येते ना, किंवा त्या भिंतीवर जे प्लांट्स येतील, छोट्या छोट्या प्लांट्स, त्यांना आपण काय म्हणू, ब्रायोफायटा म्हणू. ठीक आहे. तर आपल्याला असं लक्षात येते की त्या भिंतीवर की उन्हाळ्यामध्ये ते थोडस असेल, ठीक आहे, थोडंसं मॉइश्चरमुळे ते थोडंसं, जर समजा त्या भिंतीवर ओलावा असेल तर तिथं ते थोड्याफार प्रमाणात ब्रायोफाइट्स डेव्हलप होतील. पण जसा पावसाळा सुरू होईल, पावसाळा सुरू झाल्यावर हे बघा, म्हणजे उन्हाळ्याच्या टाइम मध्ये जर समजा ज्यावेळेस उन्हाळ्याचा टाइम सुरू असेल, तर त्यावेळेस जर समजा हे ब्रायोफाइट्स एवढे असतील, लगेच पावसाळा सुरू झाला आणि 15-20 दिवसानंतर
त्यांचं रिप्रोडक्शन होऊन ते त्यांचे प्लांट्स वाढवतील. तर हे जे काही भिंतीचं असेल तर एवढा एरिया ते कव्हर करतील. ठीक आहे, म्हणजे ते कशामध्ये राहिले तर ते ॲम्फिबियन्स आहे. ॲम्फिबियन्स म्हणजे काय, तर ते पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि मॉइस्ट सॉइलवर सुद्धा राहतात. तर मग इथं स्पेसिफिकली आपण काय सांगितलं की दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड एज ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम ॲज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल अँड नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे काय सांगितलं की यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. कशामुळे ॲम्फिबियन्स म्हणतो, तर त्यांना ग्रो होण्यासाठी मॉइस्ट सॉइल लागते. म्हणजे त्यांची वाढ होण्यासाठी त्यांना काय आवश्यकता, कुठं वाढतील ते, तर मॉइस्ट सॉइलवर ते वाढतील, ग्रो होतील. आणि त्यांना रिप्रोडक्शनसाठी कशाची आवश्यकता आहे, तर वॉटरची. वॉटर लागतेच आवश्यक. तिथं जर समजा पाणी आलं तरच, म्हणजे पाऊस असेल, पाणी असेल, तिथं वॉटर असेल, तर ते काय होईल, रिप्रोड्यूस होतील. ठीक आहे, हे झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, दिस प्लांट आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. जे काही आपण थॅलोफायटा बघितले, थॅलोफायटा कसे होते, युनिसेल्युलर पण होते आणि मल्टीसेल्युलर पण होते. पण इथं स्पेसिफिकली आपण काय सांगत आहोत की हे जे ब्रायोफाइट्स आहेत, तर ते ब्रायोफाइट्स कसे आहे, पहिले तर थॅलॉइड आहे. पहिले तर काय आहे, ते थॅलॉइड आहे. थॅलॉइड म्हणजे काय की ज्या प्लांट्स, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ज्या प्लांट्स मध्ये आपण टिश्यू सेपरेट करू शकत नाही. सेपरेट म्हणजे टिश्यू नसते, ज्या प्लांट मध्ये टिश्यू कोणता आहे हे सांगता येत नाही, त्यांना आपण काय म्हणाल, थॅलॉइड. ठीक आहे, तर मग यांच्यामध्ये टिश्यू कुठं आहे हे आपण सांगू शकत नाही. ते टिश्यूचा पॉईंट जेव्हा येईल मी सांगतोच. ठीक आहे, तर मग दिस प्लांट्स आर थॅलॉइड, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग कोणती, दीज आर मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. हे बघा, आपण कंपॅरिझन कोणासोबत करू, ब्रायोफायटा सोबत, कारण की ब्रायोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहित झाले. तर ब्रायोफायटा पण ऑटोट्रॉपिक होते, सॉरी थॅलोफायटा पण ऑटोट्रॉपिक होते आणि ब्रायोफायटा पण ऑटोट्रॉपिक आहे. सेकंड थिंग, हे ब्रायोफायटा काय, मल्टीसेल्युलर आहे. थॅलोफायटा काय होतं, दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ते युनिसेल्युलर पण असू शकतात आणि मल्टीसेल्युलर पण असू शकतात. पण इथं स्पेसिफिकली डायरेक्ट आपण सांगितलं की ब्रायोफाइट्स हे नेहमी मल्टीसेल्युलरच असतील. ठीक आहे, ब्रायोफायटा म्हणजे युनिसेल्युलर असेल का, तर नाही. तर मग याचा टॉप पॉईंट कोणता आपण घेतला, सेकंड पॉईंट. तर दिस प्लांट्स आर, फर्स्ट थिंग इज थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे ज्या प्लांट्स मध्ये किंवा ज्या प्लांट्स मध्ये टिश्यू चा असा सेपरेट पार्ट नसते. ठीक आहे, सेपरेट टिश्यू नसते. ठीक आहे, सेपरेट टिश्यू नसते, त्यांना आपण काय म्हणू, थॅलॉइड. ठीक आहे, तर मग दिस प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. हा सेकंड पॉईंट. त्याच्यानंतर हे जे काही प्लांट्स असतील, तर या प्लांटचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते कसं असेल, फ्लॅट असेल. फ्लॅट म्हणजे तुम्हाला समजते ना, पृष्ठ असते आपलं पृष्ठ. ठीक आहे, तर त्या पृष्ठासारखं, त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅट सरफेस. ठीक आहे, लक्षात घ्या की एखादं मैदान आहे, तर ठीक आहे, असं प्लेन जे असेल ना, प्लेन, त्याला आपण फ्लॅट म्हणतो. ठीक आहे, किंवा आपण मागच्या वेळेस रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघितलं, त्याच्यामध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन. तर मग फ्लॅट आणि स्मूथ सरफेसवर जे रिफ्लेक्शन होते, फ्लॅट म्हणजे सरळ. तर मग हे जे काही प्लांट्स असतील ते कसे असतील, सरळ असतील, फ्लॅट असतील. एकतर हे असे स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजे असे हॉरिझॉन्टली असतील फ्लॅट, किंवा एकतर व्हर्टिकली फ्लॅट असतील. ठीक आहे, एकतर यांचं झाड हे असं असेल किंवा हे असं असेल. ठीक आहे, मग हे प्लांट कसे आहेत, तर दिस प्लांट्स आर फ्लॅट, रिबिन लाईक लॉंग. रिबिन कशी लॉंग असते ना, रिबिन सारखं, रिबिनच्या शेप सारखं, तर रिबिन लाईक लॉंग असतील आणि विदाउट ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. आपण याच्यामध्ये पण बघितलं की थॅलोफायटामध्ये रूट, स्टेम आणि लीव्स सारखे स्पेशल किंवा सेपरेट पार्ट होते का, स्पेसिफिक पार्ट्स होते का, तर नाही. तर यांच्यामध्ये सुद्धा रूट, स्टेम आणि लीव्स सारखे सेपरेट स्पेसिफिक पार्ट्स आहेत का, तर नाही आहे. अजून प्लांटचं हे जे काही इव्हॉल्युशन व्हायला, म्हणजे सुरुवातीला प्लांट पाण्यामध्ये होतं, मग पाण्यावरून आता हे ॲम्फिबियन्स झाले, पण याच्यामध्ये अजून सेपरेट रूट, स्टेम आणि लीव्सचे पार्ट आले का, तर नाही आले. ठीक आहे, तर मग आता ते समोरच्या टेरिडोफायटामध्ये येतील सेपरेट पार्ट्स. ठीक आहे, तर मग हे जे काही स्ट्रक्चर आहे ब्रायोफायटाचं, हे स्ट्रक्चर कसं आहे, तर फ्लॅट, रिबिन लाईक लॉंग अँड विदाउट ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. यांच्यामध्ये खरे रूट्स नसतील, म्हणजे रूट्स नसतील. ठीक आहे, पण लक्षात घ्या की यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स नावाचं स्ट्रक्चर आलं का, नाही आलं. पण तरी सुद्धा हे जे काही ब्रायोफायटा मधले प्लांट्स असतील, तर यांच्यामध्ये
रूट किंवा स्टेम आणि लीव्स सारखं ट्रू रूट्स आणि सॉरी ट्रू लीव्स आणि ट्रू स्टेम नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये लीव्स लाईक आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर असते. ठीक आहे, लक्षात आलं का की यांच्यामध्ये सेपरेट पार्ट आहेत का? इथं आपण सांगितलं की रूट स्टेम अँड लीव्स विदाऊट म्हणजे ठीक आहे. तर यांच्यामध्ये रूट स्टेम आणि लीव्स आहे का? तर नाही आहे. पण यांच्यामध्ये काय असते की सेपरेट स्टेम तर नाही, पण स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे. रूट तर नाही, पण रूट लाईक रायझॉइड्स आहेत. ठीक आहे, तर मग यांच्यामध्ये काय असते की ट्रू रूट्स स्टेम आणि लीव्स नसते. पण जसं की ते सुडोपोडिया आहे ना, सुडोपोडिया आपण अमिबामध्ये बघितलं होतं की अमिबाला लेग्स असतात का? तर नाही आहे, पण मुवमेंटसाठी त्याचे फॉल्स लेग आहे. फॉल्स लेग म्हणजे सुडोपोडिया आपण म्हणतो त्याला आपण. तर मुवमेंट करायसाठी सुडोपोडिया होतं. तर मग सुडो म्हणजे फॉल्स. ठीक आहे, तसंच इथं खरेखुरे म्हणजे रिअल किंवा ट्रू रूट स्टेम आणि लीव्स हे ब्रायोफायटामध्ये असतील का? तर ट्रू नाही, पण फॉल्स म्हणजे लाईक. तर मग यांच्यामध्ये काय असेल की यांच्यामध्ये यांचं जे स्ट्रक्चर आहे ना, तर ते असं असते. ठीक आहे, हे इथं नाही का, इथं रूट लाईक स्ट्रक्चर. हे काय रूट लाईक रॉयझॉइड्स. ठीक आहे, यांच्यामध्ये ट्रू रूट्स आहेत का? नाही, पण रूट लाईक रॉयझॉइड्स आहेत. आणि हे रिबन लाईक स्ट्रक्चर आहे ना, तर हे काय आहे, याला आपण काय म्हणू शकतो, स्टेम लाईक और लीफ लाईक स्ट्रक्चर. स्टेम लाईक और लीफ लाईक स्ट्रक्चर. तर हे जे काही ब्रायोफाइट्स आहेत, तर या ब्रायोफाइट्स मध्ये ट्रू रूट्स स्टेम आणि लीव्स आहेत का? तर नाही आहे, पण स्टेम लाईक और लीफ लाईक अँड रूट लाईक रॉयझॉइड्स आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? तरी लक्षात येईल, मी कंपॅरिझन करून सांगतो तुम्हाला. इथपर्यंत लक्षात ठेवायचं. त्यानंतर ते डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. तर आपल्याला माहित आहे की प्लांट्स मधले जे काही कंडक्टिंग टिश्यू असतात ते कोणते असते? झायलेम अँड फ्लोएम. ठीक आहे, तर झायलेम म्हणजे प्लांट्स मधले वॉटरच्या कंडक्शनसाठी जे काही टिश्यूज असतात त्यांना आपण काय म्हणतो? झायलेम. आणि फ्लोएम म्हणजे काय? प्लांट मध्ये फूडच्या सप्लायसाठी जे काही टिश्यूज प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणतो? फ्लोएम. मग झायलेम आणि फ्लोएम हे काय असतात? प्लांट्स मधले कंडक्टिंग टिश्यूज असतात. पण ब्रायोफायटामध्ये अजून कंडक्टिंग टिश्यूज नाही आले, म्हणजे फूडसाठी आणि वॉटरसाठी जे काही सेपरेट कंडक्टिंग टिश्यू असतात ना प्लांटमध्ये, पण ब्रायोफायटामध्ये आहेत का? नाही. तसंच थॅलोफायटामध्ये पण नव्हते. कंडक्टिंग टिश्यूचा आपण उल्लेखच केला नाही, म्हणजे कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट नव्हतेच. ठीक आहे, तर हे झाला नेक्स्ट पॉइंट की जे काही ब्रायोफायटा आहे त्यांच्यामध्ये स्पेसिफिक टिश्यूज नाही आहेत. कशासाठी? तर कंडक्शनसाठी. कंडक्शन कशाचं असते? तर एक तर वॉटरचं कंडक्शन असेल किंवा एक तर फूडचं कंडक्शन असेल. ठीक आहे, हा झाला नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर यांचे एक्झाम्पल्स. तर हे 4 एक्झाम्पल लक्षात घ्यायचं की मॉस और फुनारिया, मर्चंटिया, अँथोसिरॉस आणि रिक्सिया हे 4 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर मग आता आपण काय करू की या दोघांमध्ये कंपॅरिझन करू. कोणाकोणामध्ये? तर ब्रायोफायटा आणि थॅलोफायटामध्ये. ठीक आहे, कंपॅरिझन मध्ये सिमिलॅरिटीज येतील आणि डिसिमिलॅरिटीज येतील. पहिले तर आपण बघू, इथे घेतो मी थॅलोफायटा, इथे घेतो ब्रायोफायटा. हे लक्षात घ्या, हे इव्हॉल्युशन आहे. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती, म्हणजे
की जसं की पहिले अमिबा जन्माला किंवा एखादं अलगी जन्मली आपण म्हणतो, त्याच्यानंतर पुन्हा माणूस जन्माला खूप वेळ लागला, म्हणजे हे टाईमनुसार एक 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 नवीन नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रो होत गेला आणि मग त्याला आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणतो. तसंच हे इव्हॉल्युशन व्हायला म्हणजे सुरुवातीला जे काही प्लांट्स किंगडम आहे, या प्लांट्स किंगडम मध्ये सुरुवातीला कोण येतील तर थॅलोफायटा. पहिले थॅलोफायटाचा जन्म झाला. थॅलोफायटापासून मग पहिले युनिसेल्युलर प्लांट येतील, मग नंतर मल्टीसेल्युलर प्लांट. ठीक आहे. मग त्याच्यानंतर थॅलोफायटामध्ये काही ॲडॅप्टेशन घडले आणि ॲडॅप्टेशन घडून थॅलोफायटाचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं, काही प्लांट्सना ॲडॅप्टेशन केलेल्या प्लांट्सला आपण ब्रायोफायटा म्हणतो. ब्रायोफायटामध्ये ॲडॅप्टेशन होऊन टेरिडोफायटा. ठीक आहे. मग हे असं इव्हॉल्युशनची प्रोसेस सुरूच राहील. ठीक आहे. तर हे इव्हॉल्युशन व्हायला लक्षात घ्या. याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट कोणती आहे की हे यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण जसे जसे चेक कराल ना, तर तसं आपल्याला लक्षात येते की या प्लांटमध्ये काहीतरी नवीन कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप झाले आणि मग यांचं कन्व्हर्सेशन दुसऱ्या डिव्हिजनमध्ये झालं. त्या डिव्हिजनमध्ये काहीतरी ॲडॅप्टेशन घडले, डबल पुन्हा त्यांचं नवीन डिव्हिजनमध्ये कन्व्हर्सेशन झालं. तर हे ॲक्च्युअली हे इव्हॉल्युशनच आहे, क्लासिफिकेशन म्हणजे. पण आज पण या थॅलोफायटामध्ये काही प्लांट्स आहे म्हणून त्यांना आपण क्लासिफिकेशन म्हणतो. ठीक आहे. तर थॅलोफायटा म्हणजे काय, तर थॅलोफायटाच्या म्हणजे ॲक्वेटिक प्लांट्स जे काही किंगडम प्लांटी आहे ना, तर ते किंगडम प्लांटी मधले ॲक्वेटिक जे असतील तर ते ॲक्वेटिक म्हणजे कोण, थॅलोफायटा. ॲक्वेटिक म्हणजे दे आर मेनली ग्रो इन वॉटर. हे ग्रो कुठं होतील तर वॉटरमध्ये. आणि ब्रायोफायटा म्हणजे आपण काय बघितलं की ॲम्फिबियन्स. प्लांट किंगडम मधले ॲम्फिबियन्स कोण असतील तर ब्रायोफायटा. ठीक आहे. तर ब्रायोफायटा म्हणजे आपण यांना ॲम्फिबियन्स म्हणलो. तर ॲम्फिबियन्स यांना कशामुळे म्हणलो होतो, तर बिकॉज दे नीड किंवा दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल अँड दे नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला आपण ॲम्फिबियन्स म्हणलो. ते ॲम्फिबियन्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट कंपॅरिझनचा कोणता, तर दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. हे युनिसेल्युलर पण असू शकतात थॅलोफायटा आणि मल्टीसेल्युलर पण असू शकतात. जर कंपॅरिझन आपण ब्रायोफायटा सोबत केली तर ब्रायोफायटा काय असतील, मल्टीसेल्युलर. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं स्ट्रक्चर, यांचं कसं होतं स्ट्रक्चर, दे हॅव स्मूथ अँड फायबर लाईक स्ट्रक्चर. यांचं स्ट्रक्चर कसं होतं, स्मूथ अँड फायबर लाईक स्ट्रक्चर. whereas ब्रायोफायटाचं स्ट्रक्चर कसं होतं, फ्लॅट. these plants are flat, ribbon like, long and without, किंवा म्हणू शकतो हे विदाउट. हे लक्षात घ्या. यांना पण रूट स्टेम लीव्हज आहेत का नाही, यांना पण रूट स्टेम लीव्हज नाही आहे. म्हणजे दोघांमध्ये ते कॉमन असेल की यांच्यामध्ये पण रूट स्टेम लीव्हज नाही आहे, यांच्यामध्ये पण रूट स्टेम लीव्हज नाही. त्याच्यासाठी आपण वेगळाच पॉईंट घेऊ की they do not have specific parts. यांच्यामध्ये स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम अँड लीव्हज. यांच्यामध्ये रूट स्टेम सारखे पार्ट नाही आहे. हा नेक्स्ट पॉइंट काय असेल, these plants also do not have specific parts like root, stem and leaves, but they have, यांच्याकडे स्पेसिफिक पार्ट्स म्हणजे ट्रू किंवा म्हणू शकतो यांच्यामध्ये स्पेसिफिक पार्ट्स रूट, स्टेम आणि लीव्हज आहेत का नाही, बट दे हॅव स्टेम लाईक और लीफ लाईक अँड रूट लाईक रॉयझॉइड्स. ठीक आहे. यांच्यामध्ये पण रूट, स्टेम आणि लीव्ह सारखे स्पेसिफिक पार्ट्स आहेत का नाही, यांच्यामध्ये पण रूट, स्टेम आणि लीव्ह सारखे स्पेसिफिक पार्ट्स नाहीत. त्याच्यामध्ये तर ब्रायोफायटामध्ये. पण ब्रायोफायटामध्ये
ल्यूज लाईक स्ट्रक्चर, ल्यूज लाईक किंवा स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे आणि रूट लाईक रायझॉइड्स आहेत. ठीक आहे, यांच्यामध्ये ट्रू रूट स्टेम आणि ल्यूज आहे का? नाही. जरी यांच्यामध्ये रूट स्टेम आणि ल्यूज म्हणजे ट्रू नसेल तरी सुद्धा यांच्यामध्ये लीफ लाईक और स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे आणि रूट लाईक रायझॉइड्स आहेत. ठीक आहे, तर हे ब्रायोफायटामध्ये लक्षात आलं की यांच्यामध्ये स्पेसिफिक पार्ट नव्हते काहीच, म्हणजे रूट स्टेम लीव्स नव्हतेच आणि त्याच्यासारखं म्हणजे रूट सारखं स्ट्रक्चर किंवा स्टेम सारखं स्ट्रक्चर सुद्धा नव्हतं. पण यांच्यामध्ये काय रूट स्टेम आणि लीव्स नाहीच आहे, पण तरी सुद्धा लीफ लाईक और स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे आणि रूट लाईक रायझॉइड्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर चौथा पॉईंट जर घेतला आपण, म्हणजे पाचवा पॉईंट घेतला आपण यांचा सिमिलॅरिटी मधला, ते म्हणजे कोणता येईल तर यांच्यामध्ये पण कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट नाही, यांच्यामध्ये पण कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट नाही. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे काय की स्पेशल टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड, वॉटर आणि फूडच्या कंडक्शनसाठी स्पेशल टिश्यूज प्रेझेंट असतात, त्यांना आपण काय म्हणतो कंडक्टिंग टिश्यूज. ठीक आहे, तर यांच्यामध्ये पण कंडक्टिंग टिश्यू नाही, त्यांच्यामध्ये पण म्हणजे थॅलोफायटा मध्ये पण कंडक्टिंग टिश्यूज नाही आहे आणि ब्रायोफायटामध्ये पण कंडक्टिंग टिश्यूज नाही. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे, तर मग हे आपण कंपॅरिझन केली थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. आणि आणखी जर समजा कंपॅरिझनचा एक पॉईंट आपल्याला डिफरन्स सांगायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की यांचे एक्झाम्पल काय असतील थॅलोफायटाचे, तर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्मा आणि कॅरा. यांचे फुनारिया, मॉसर फुनारिया, त्याच्यानंतर मर्शंटिया, त्याच्यानंतर रिक्सिया, हे एक्झाम्पल झाले ब्रायोफायटाचे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलं. आता बघू आपण टेरिडोफायटा.